हा छोटे छोटे एकदम मिरचीचा. ते काढायचे नाही छोटे. हेच ते चिक्कू जे साखरेसारखे गोड आहेत. आता तर सगळं म्हणजे पानं कमी आणि चिक्कू जास्त आहेत. 3 झाड आहेत इथे. हा बघा, हा एक आहे, 2 आणि तिकडे एक आहे तो 3. पण हा ना साईज एवढी मोठी होते आणि साखरेपेक्षाही गोड लागते. आणि कसं माहिती आहे, आई वगैरे इथून घेऊन गेले ना तर तांदळात वगैरे ठेवतात. 2-3 दिवसात पिकले की मुलं आवडीने खातात. हे 3 कलमच आहेत का हे. अजून लहानच आहे हा. हे बघा, ह्याच्यावरून मोठी साईज होते. जात आईला दे ठेवायला, हे करायला, पिकायला. हा बघा, ह्याच्यावरून पण मोठी साईज होईल ती. मोठी साईज. माझ्या हातामध्ये. चल लवकर चल. नाही बाबू चल. मोठा आहे. कुठे कुठे तो आतमध्ये यायला दडलेला. बघायचं होत कसं चेंज झाला. मम्मी हे वाला तू पकडायचं. कुठे अजून आता नाहीये. उतर, पप्पा आल्यावर घेऊ. चला तुम्ही घेऊन. ड्रेस खराब केला. कोणाला? चल, दगड नाही मारायचंय. चल, ते एवढंस झाड आहे, ते कोणी चढेल. चला. 4 भेटलेत. आता हे पिकायला लावू. भारी आहे चिक्कू. चला बस आता. नाही होईल उद्या, 2 दिवसात मोठे होतील अर्णव. घे. फणस बघा किती आहेत. आता हे ना अमोल आल्यावरच काढायला लागेल. अजून हो. हा बघा किती आहेत. अर्णवच्या हाईटला आहेत. तोही हाताने काढू शकतो. जा बाय. ड्रेसला चिक लावलंस. तर इथे मुलांना भूक लागलेली, त्यामुळे केलेला आम्ही चायनीज भेळसाठी सामान तर ऑलरेडी आणून ठेवलेलं, कोबीपासून सगळंच. त्याच्यामुळे मुलांना सोपी पद्धत होऊन जाते. आणि ना भेळ पण आणून ठेवले कुरमुऱ्यांची, का तर भेळ करून खायलाही होतं. तर आज हे ना चायनीज भेळ खायची होती. संध्याकाळ झाली, आम्ही निघालो मार्केटला आणि आज फक्त अर्णवला. आणि तर चला निघालो आम्ही चालत परत. आज दीदी आणि अर्णव आहे. 6 किलोमीटर चालायचं आहे. 6-7 किलोमीटर चालायचं आहे. हे तर आमचं डेली रुटीन झालेलं आहे. काम वगैरे झाले की संध्याकाळी बाहेर पडायचं फिरायला आणि चालणंही होतं. हां चला, आज मार्केटला काय घेणार आहे दाखवते. अर्णव ना मँगो बघायला गेला असेल, आहे ना. भेटलं मँगो. मँगो भेटला अर्णवला. ओ हो, तयार आहे ते पण. वाव. आता कसं घेऊन जाणार? खाणार आहेस पण तो धुवावं लागेल. वेडा.
संध्याकाळ 5:30-6 वाजले ना की आम्ही चालायला सुरुवात करतो. 7 वाजेपर्यंत येतो घरी. तर चला आता मुंबईकर पण निघालेले आहेत यायला. त्याच्यामुळे माणसं एक्स्ट्रा वाढतील. आता उद्या पप्पू आणि वहिनी येतील आणि आज अमोल येणार आहेत. तर चला बाय. तर चालत जाताना ना जेवढे आंब्याची झाडं लागतात ना त्याच्या खाली अर्णव राऊंड मारतो. आणि सांगू यावेळेस ना एवढा आंबा खाल्ला आहे ना प्रचंड, म्हणजे कलमाचाही आणि रायवळी पण असे भरपूर आंबे खाल्ले. हा ना खारुताईने आंबा खाल्लेला पण एवढा छान वाटतो त्यांना. आणि हा आंबा एवढा गोड आहे, काहीतरी नाव आहे आंब्याला. त्या दिवशी पप्पांनी सांगितलं असा मोठा आहे ना की हातातही तो बसत नाही, एवढा मोठा आणि पिवळा गोड साखरेसारखा आहे. तर हे दोघं असतील ना तर चालत जायलाही काय वाटत नाही आणि त्या दोघी असतील नाही तरी चालत जातो. फक्त एवढंच की जिथे 20 मिनटात पोचतो ना तिथे अर्धा पाऊण तास तरी जातो चालत त्याच्यामुळे. तर क्लायमेट एकदम चिल झालं आहे. आणि इथे ना गावी सगळ्यांकडे स्कूटी आहे, म्हणजे अक्षरशः वयस्कर बायका आहेत ना त्याही चालवतात. त्यांना बघून आम्हालाच लाज वाटते, कारण आम्हाला अजून स्कूटी काय येत नाही आहे. तर मुलं ना सायकलही चालवतात. दीदी हे बघून मला बोलते आतू नेक्स्ट टाईम ना आपण सायकल घेऊया 2-3 आणि सायकलवरूनच अपडाऊन करू. पण तिला म्हटलं नको, जेवढं वॉकिंग होतं आहे ना आपलं ते चांगलं आहे. तर आता इथे राईट साईडला गेलो की मार्केटमध्ये एंट्री मारली. बरेचसे शॉर्टकटचे रस्ते ना माहिती पडलेले आहेत, रोज येतो जातो म्हणून. ॲक्च्युली ना रोज रिक्षावाले जे आमचे येताना भेटतात ना ते ओळखीचे झालेले आहेत. आज म्हटलं स्वीटमध्ये काय घ्यायचं खायला, तर मुलांसाठी खायला घेतला केक. आधी टेस्टसाठी घेतला पेस्ट्री आणि मग केक घेतला. तिथून आल्यावर हे ओळखीचे आहेत घाणेकर, त्यांच्याकडे रोज मुलं जाऊन मंचुरियन खातात. आणि मंचुरियन वगैरे खाल्लं आणि ह्या दोघींना घरी पार्सल मग घेऊन जातो, कारण आता ना त्यांना सवय झालेली आहे. संध्याकाळी सगळं सामान घेतलं आणि ऑटोने आम्ही गेलो. मार्केटपासून घरापर्यंत ऑटोवाले ना 60 रुपये घेतात. त्याच्यामुळे एक टाईम चालतो आणि एक टाईम कधी तर चालतच जातो येतो. पण आज सामान होतं हातामध्ये खूप म्हणून. आणि आईने काम केलेलं आहे, सुतळीने तिचा अंगठाच थोडासा कट झालेला आहे. आणि अमोल आलेले आहेत, मुलंही खूप खुश आहेत. अन्वीला सगळ्यांच्या चपला घालून फिरायची सवय होती, तर आज अमोल आले. तर अमोलना तृषाचीही लाड करतायत आणि अन्वीना पप्पांचं बोटं घालून फिरते, ह्याच्या आधी तर सॉक्स घालून फिरवती. तर इथे मॅडम तिचे पप्पा पण सकाळी येणार आहेत म्हणून आता सध्या तरी मामाला चिटकलेली आहे. तर अमोलची वाट बघू होतो, 9:30 झालेले होते आणि जेवायचं ह्यासाठी थांबलो की पप्पा बोलले थांब त्यांना येऊ दे मग आपण एकत्र जेऊ. तर 9:15 वाजता बरोबर अमोल घरी आले. तोपर्यंत आईचं हे काम झालेलं होतं, त्याच्यामुळे थोडासा लेट झाला. तर आईला हळद वगैरे दाबली अंगठ्यावर आणि बांधली. तर आज शनिवार आहे आणि दह्याची कढी आणि पावट्याची भाजी केलेली आहे. दह्याची कढी गावी आल्यावर करतो, कारण इथे सकसचं दूध, सकसची दही आणि सकसची लस्सी सकस मिळतं. त्याच्यामुळे जेवण वगैरे झालो. आणि आज झालं काय, पावसाचं वातावरण होतंच, त्याच्यामध्ये लाईट गेली. सांगू तुम्हाला, रात्री जी 9 वाजता लाईट गेली ना, 10 वाजता, ती दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.